महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रामार्फत मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपण इथे सायकोलॉजी म्हणजे समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत। या अंतर्गत आपल्याला एकूण 6 पुस्तकं दिलेली आहेत अभ्यास करण्यासाठी। त्याच्यामध्ये एसओसी 291 पर्यावरण व समाज, एसओसी 292 ग्रामीण समाजशास्त्र, एसओसी 293 समाजशास्त्राचे अभिजात विचारवंत आणि एसओसी 294 औद्योगिक समाजशास्त्र, एसओसी 295 लोकसंख्या शिक्षण आणि एसओसी 312 वयोवर्धक प्रक्रिया या एकूण 6 पुस्तकांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। हा टीवायला तुमचा स्पेशल सब्जेक्ट असणार आहे। पुढचा आहे आता आपण एसओसी एकेका पुस्तकाचा अभ्यास सुरुवात करूया। त्याच्यामध्ये एसओसी 291 पर्यावरण व समाज या अंतर्गत कोणते कोणते घटक आहेत ते पाहूयात। तर पुस्तक 1 ह्याच्यामध्ये पर्यावरण विषयक विविध संकल्पना असणार आहेत। पुस्तक 2 मध्ये जागतिक समस्या कोणत्या ते आहेत आणि पुस्तक 3 मध्ये स्थानिक समस्या कोणकोणत्या आहेत ते अभ्यासणार आहोत। आता आपण पुस्तक 1 मध्ये कोणते कोणते घटक आहेत ते थोडक्यात पाहूया। पर्यावरण विषयक विविध संकल्पना आहेत, त्यामध्ये पर्यावरण संकल्पना आहे, पर्यावरण व समाज परस्पर संबंध कोणते आहेत ते आहे, संरक्षण, संवर्धन, निसर्ग व पर्यावरण काय आहे हे पाहणार आहोत। पुस्तक 2 मध्ये आपण जागतिक समस्या जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये जागतिक पर्यावरणाची हुकूमत कोणती आहे, वातावरणातील फेरबदल कशा स्वरूपाचे आहे, जैविक विविधता ही कशा स्वरूपाची हे पाहणार आहोत। आणि स्थानिक समस्या याच्यामध्ये नागरीकरण व औद्योगिकरण म्हणजे काय, जलव्यवस्थापन म्हणजे काय, जंगले व वने ही काय असतात, शेती म्हणजे काय आणि पर्यावरण विषयक चळवळी कोणकोणत्या आहेत हे घटक अभ्यासणार आहोत। तर आपण पहिल्या पुस्तकातला पहिला घटक पाहूयात पर्यावरण संकल्पना। आता प्रथमतः पर्यावरण म्हणजे काय ते पाहूयात। तर त्याची संकल्पना काय, तर पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापक सर्वसमावेशक असल्याने क्लिष्टही आहे। सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की सजीवांची निर्मिती, वाढ व नाश या नैसर्गिक क्रियांसाठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांची गरज असते। या सर्व घटकांच्या एकत्रित स्थितीला आपण पर्यावरण असे म्हणतो, म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये एन्व्हायरमेंट असं म्हणत असतो। पर्यावरण हे स्थल व कालाप्रमाणे बदलत जाते व म्हणूनच पर्यावरणीय स्थिती याला स्थल काल सापेक्ष असे म्हटले जाते। आता आपण पर्यावरण म्हणजे काय पाहिलं, पण पर्यावरण शास्त्र म्हणजे काय, त्याची स्वरूप व व्याप्ती कशा प्रकारची असते हे पाहूया। तर मानव आणि सजीवांच्या सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास, निरीक्षणे फार पूर्वीपासून आजतागायत काय आहेत चालू आहेत। न ख्रिस्त पूर्व काळात स्ट्रॅम्बो, ट्रॅमोली, एरिस्टॉटल, हेरोडोटस यांनी मानव आणि भोवतालच्या स्थिती याविषयी निरीक्षणे अनेक लिहून ठेवलेली आहेत। आता आपण पर्यावरणाच्या काही व्याख्या ज्या दिलेल्या आहेत विविध शास्त्रज्ञांनी त्या कशा स्वरूपाच्या आहेत किंवा त्या काय आहेत ते पाहूया। तर शास्त्रज्ञांनी पर्यावरण शास्त्राच्या व्याख्या केल्या आहेत, त्यातील काही महत्वाच्या व्याख्या या पुढील प्रमाणे आहेत। तर त्यामध्ये पर्यावरण शास्त्र म्हणजे विविध परिसंस्था प्रणालीच्या परस्पर संबंधातील संतुलक तत्वाचा शास्त्रीय अभ्यास होय असे आपल्याला म्हणता येईल। त्याचप्रमाणे पर्यावरणातील सर्व सजीव व निर्जीव घटकांचे संवर्धन व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीचा अभ्यास म्हणजे पर्यावरण शास्त्र असे म्हणता येईल। त्याचप्रमाणे पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन आणि मानवी जीवनाचा पर्यावरणावर पडणारा प्रभाव यांचा अभ्यास म्हणजे पर्यावरण शास्त्र होय असे देखील आपल्याला म्हणता येईल। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रदेशातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकाचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरण शास्त्र असे आपल्याला म्हणता येऊ शकते। पुढचं आहे पर्यावरण हे काय आहे, गतिमान शास्त्र आहे। ते कशा स्वरूपाचे आहे ते पाहूया की पर्यावरणात अनेक घटक आहेत व या सर्व घटकांचा अभ्यास स्वतंत्रपणे अनेक विषयांमधून केला जातो। त्यामुळे पर्यावरण शास्त्राची व्याप्ती ही काय झालेली आहे, खूप वाढली आहे। तसेच हे शास्त्र आंतरविद्याशाखीय असल्याने अतिशय गतिमान व सतत प्रयत्नशील शास्त्र हे म्हणजे प्रगमनशील असते, सतत ते चालणारे असते, ते गतिमान शास्त्र असते। तसेच अतिवापर, लोभीपणा, हलगर्जीपणामुळे मानवी समाजाचे परीक्षण पर्यावरणाच्या संदर्भात आवश्यक ठरते। विशेषतः समाजशास्त्राशी या सामाजिक प्रक्रियांचा फार जवळचा संबंध असतो। आता आपण पर्यावरणातील घटक कोणते कोणते आहेत ते पाहूया की संपूर्ण पृथ्वीचा विचार केला असता
पृथ्वीवरील पर्यावरणातील घटकांचे प्रामुख्याने दोन विभाग करता येतील. पहिलं म्हणजे प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरं म्हणजे सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित पर्यावरण. आता इथे तुम्हाला जो टी डायग्राम दिसतोय त्याच्यामध्ये दिसतंय की पर्यावरण त्याचे एकूण दोन घटक आहेत. पहिला आहे प्राकृतिक, दुसरा आहे सांस्कृतिक. प्राकृतिक घटकामध्ये निर्जीव घटक आणि सजीव घटक असतात. निर्जीव घटकामध्ये मृदावरण, जलावरण, वातावरण हे घटक असतात, तर सजीव मध्ये प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव असतात. त्याचप्रमाणे सांस्कृतिक व मानवनिर्मित ह्याच्यामध्ये एकूण कोणते कोणते घटक असतात, तर लोकसंख्या, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, तांत्रिक अशा अनेक घटकांचा यामध्ये सहभाग हा होत असतो. तर आपण एक एक भाग पाहूयात. पहिला आहे प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक. आता हे कोणत्या प्रदेशात अत्यंत महत्वाचे असतात व यात विशेषतः निर्जीव घटक हे महत्वाचे कार्य असतात. म्हणजे प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक याच्यामध्ये मुख्यतः निर्जीव घटक असतात. तर त्यामध्ये मृदावरण म्हणजे काय, तर निर्जीव घटकांमध्ये मृदावरण हा सगळा पहिला घटक असतो. म्हणजे जी मृदा म्हणजे मृदा आणि मृदेशी संदर्भात जे घटक आहेत ते सगळे मृदावरण ह्याच्यामध्ये येत असतात. दुसरं आहे जलावरण. हे पृथ्वीवरील पाण्याचे आवरण होय. म्हणजे आपल्याला माहितीये की पृथ्वीवरती काय आहे, 97% पाणी आहे. म्हणजे पृथ्वी तलावरती एकूण पाण्याच्या साठ्याच्या 97% हे पाणी महासागरात आढळते व केवळ 3% पाणी हे जमिनीवरती आढळून येते. म्हणजे आपल्याला पिण्यायोग्य जे पाणी आहे फक्त काय आहे, 3%च आहे. पुढचं आहे वातावरण. पृथ्वीभोवती असलेले वायुमंडल म्हणजे वातावरण आहे. या वायुमंडलात नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे प्राणवायू मुख्य वायू असतात व इतर अनेक वायू अत्यल्प प्रमाणात आढळतात. त्यामुळे वातावरणातील हा एक काय आहे, हवामान हा अतिशय महत्वाचा असा घटक मानला जातो. पुढचं आपण बघूयात सजीव घटक. यामध्ये काय आहे, यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व इतर घटकांचा यामध्ये संबंध येत असतो किंवा सहभाग हा असतो. त्याच्याबद्दल आता आपण सांस्कृतिक पर्यावरण पाहूया. हे म्हणजे मानवाने तयार केलेले पर्यावरण. मानवाने स्वतःच्या पर्यावरणाचा उपयोग स्वतःच्या गरजा पुरवण्यासाठी सतत केलेला दिसतो व याच प्रयत्नातून त्यांनी जे स्वतःचे असे वेगळे पर्यावरण तयार केलेले आहे त्याला आपण सांस्कृतिक पर्यावरण असे म्हणू शकतो. पुढचा घटक आहे लोकसंख्या. आता सांस्कृतिक पर्यावरणामध्ये लोकसंख्या हा घटक देखील महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं त्यांनी की जागतिक लोकसंख्या वाढीचा विचार केला असता असे दिसून येते की 1650 मध्ये जगाची लोकसंख्या ही 50 कोटी होती, परंतु केवळ पुढील 200 वर्षातच हा आकडा 100 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे लोकसंख्येचा वाढ काय होत आहे, झपाट्याने होत झालेली दिसून येते. म्हणजे जगाची लोकसंख्या ही 1650 नंतर आज तक आहेत म्हणजे 2021 पर्यंत अतिशय वेगवान किंवा अतिशय झपाट्याने वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्येचे वितरण हे कसे आहे, तर पर्यावरणातील नैसर्गिक साधन संपत्तीप्रमाणेच मानवी संपदेचे पृथ्वीवरील वितरण हे काय आहे, असमान आहे. म्हणजे जगाच्या एकूण पृष्ठभागापैकी 1/3 भागावर मानवी वस्ती नाही, तर दुसरीकडे एकूण लोकसंख्येपैकी 3/3 लोकसंख्या ही आग्नेय आशिया, युरोप व उत्तर अमेरिकेच्या काही भागातच एकवटलेली दिसून येते. म्हणजे लोकसंख्येचे वितरण हे सगळीकडे असमान आपल्याला दिसून येते. लोकसंख्या वितरण हे त्याच्या तिथे असणारी प्राकृतिक स्थिती म्हणा, तिथे असणारे हवामान म्हणा किंवा तिथे असणारी अजून इतर घटक आहेत त्याच्यामुळे आपल्याला लोकसंख्या ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दिसून येते. पुढचं आहे भौगोलिक घटक. यामध्ये प्राकृतिक रचना, हवामान, जमीन, खनिज संपत्ती, पाणी पुरवठा इत्यादींचा ह्यामध्ये समावेश होत असतो. तर प्राकृतिक रचना ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी सारखी नसते. कधी पर्वतीय प्रदेश असतात, कधी पठारे असतात, तर कधी मैदाने आढळतात. यामुळे याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे हवामान लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे अति थंड किंवा अति उष्ण किंवा अति कोरड्या हवामानामध्ये लोकसंख्या ही काय असते, विरळ असते. त्यामुळे तसेच आर्थिक घटक, आता भौगोलिक घटकांप्रमाणेच आर्थिक घटक हा देखील महत्वाचा असतो. म्हणजे तिथे अर्थार्जन्य जर योग्य प्रकारे होत नसेल किंवा आर्थिक घटक हा जर लोकांना तिथे उपलब्ध होत नसेल तर तिथे लोकसंख्या ही काय आपल्याला आपोआपच कमी आढळून येत असते. त्याचप्रमाणे आपल्याला इतर घटकही आहेत की इतर घटकांमध्ये सामाजिक घटक आहेत, राजकीय घटक आहेत, ऐतिहासिक घटकांचा यामध्ये समावेश होतो. या घटकांचा मानवी समाजावर मोठ्या प्रमाणावरती प्रभाव किंवा आपण परिणाम होताना दिसून येतो असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ भारतात आजही निरक्षरता आहे, अंधश्रद्धा आहे, बालविवाह यांसारख्या रूढी आढळतात व यामुळे प्रगतीच्या मार्गात आपल्याला अडथळे निर्माण होतात. तसेच आपल्या देशातील महत्वाचा प्रश्न म्हणजे राजकीय अस्थिरता, ज्यामुळे विकासासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे इथं आपण पाहिलं की कोणते कोणते पाहिलं की प्राकृतिक घटक पाहिले, सांस्कृतिक घटक पाहिले,
आणि इतर घटक आहेत की जे लोकसंख्येवरती आपल्याला परिणाम होताना दिसून येतात. आता आपण पुढचा घटक पाहूयात परिसंस्था. आता परिसंस्था म्हणजे काय, तर सजीवांची वसती स्थाने किंवा अधिवास यांचा उदय जैविक व अजैविक घटकांनी साकार झालेला असतो. त्याला आपण सजीवांची निर्मिती किंवा वाढ किंवा क्षय हा क्रम त्यांच्या आदिवासी पर्यावरणातच पूर्ण होत असल्याने त्या अधिवासातील पर्यावरणाच्या घटकांचे सजीवांवर स्वामित्व असते व हा संबंध अन्योन्य असतो व या दृढ संबंधातून सजीव व पर्यावरणातील घटकात एक प्रकारचे संघटन किंवा आकृतीबंध निर्माण होतो. त्यास आपण परिसंस्था असे म्हणत असतो. आता पर्यावरण किंवा अधिवास म्हणजे काय तर आपण एक पाहूया. त्या अधिवासामध्ये एकूण निर्जीव, अजीवी किंवा आंतरसंबंध किंवा सजीव, निर्जीव आणि सजीव असे घटक असतात. तर निर्जीव घटकांमध्ये काय काय असतं, ऊर्जा, वायू, जल, मृदा, खनिजे, त्याच्यामध्ये भौगोलिक अंगे असतात, त्याचं स्थान असतो, त्याचं हवामान असते, त्याची भूरचना असते, इत्यादी घटक असतात. सजीवामध्ये काय काय असतं, तर वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, याच्यामध्ये मानवी घटक असतात. मानवी घटकांतर्गत तंत्रज्ञान, आर्थिक निर्णय, कला, वर्तन व स्पर्धा या घटकांचा आपल्याला समावेश होताना दिसून येतो. तर आपण सविस्तरपणे परिसंस्था म्हणजे काय तर हे पाहूयात. तर सजीव ज्या ठिकाणी जन्मतात, वाढतात व क्षय पावतात त्यास आपण अधिवास असे म्हणतो. म्हणजे जिथे तो जन्माला येतो, जिथे वाढतो, जिथे त्याचा क्षय होतो किंवा मृत्यू होतो त्याला आपण अधिवास असे म्हणतो. आणि पृथ्वीवर सजीवांची उत्क्रांती झाल्यापासूनच सजीवांचा अजैविक आणि जैविक घटकांशी परस्परावलंबित्व संबंध आहे. आता इथे परिसंस्था म्हणजे काय तर ते पाहूया. तर जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रियांचे ऊर्जेच्या वापराने तयार झालेले क्रमबद्ध संघटन व संयोजन म्हणजे परिसंस्था होय, अशी व्याख्या इथे करण्यात आलेली आहे. एकाच परिसंस्थेत विविध जीवजाती आढळून येतात. परिसंस्थेचे विशिष्ट कार्यात्मक अस्तित्व मुख्यतः 3 मूलभूत तत्वांवरती आधारित असतात. तर त्यातलं पहिलं आहे परिसंस्थेची रचना, त्याच्यामध्ये नंतर आहे पोषक द्रव्याचे चक्रीकरण हे कशा स्वरूपाचे आहे, आणि तिथे ऊर्जा स्रोत हे कशा स्वरूपाचे आहेत हे आढळून येतं. पुढचं आहे परिसंस्थेची रचना. आता परिसंस्थेची रचना ही कशा स्वरूपाची असते, तर सजीवातील व पर्यावरणातील घटकांशी असणाऱ्या परस्परांमनातून परिसंस्थेची प्रकार, आकार व रचना ह्या आपल्याला आढळून येतात. आता इथे दिलेली आकृती आहे, इथे आपल्याला एक सूर्य दिसतोय, बरोबर की नाही, त्याला आपण सौर ऊर्जा असं म्हणतो. मग त्याच्यामुळे काय होतं, उत्पादकानंतर काय असतं, पहिले काय असतं, पोषक द्रव्य आणि जलखनिजे असतात, त्याच्यावर ते उत्पादक, नंतर असतात भक्षक, नंतर विघटक असतात. हे सर्व हे जे चक्र आहे याला आपण काय म्हणतो, परिसंस्थेची रचना असे म्हणतो. त्यामध्ये औष्णिक ऊर्जेचे काय होत असते, सतत औष्णिक ऊर्जा उत्सर्जित होत असते. त्यामुळे अजैविक घटक आणि जैविक घटक हे मुख्यतः 2 घटक येथे कार्यरत असतात. त्यातले आता आपण अजैविक घटक आणि जैविक घटक म्हणजे काय ते पाहूयात. आपण पाहिले आहे की अजैविक घटकांमध्ये प्राकृतिक व नैसर्गिक घटकांचा समावेश होतो. हे सर्व घटक हवा, पाणी व जमिनीमध्ये असतात व या घटकांचा प्रवेश वनस्पती व प्राण्यांच्या शरीर रचनेत होतो व या सर्व कार्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. आणि आता दुसरं कुठलं आहे, जैविक घटक, त्याला आपण बायोटिक म्हणतो, आणि जे अजैविक घटक त्याला अबायोटिक असं म्हणतात. तर अजैविक घटकांमध्ये काय येतं, तर पर्यावरणातील जैविक घटकांमध्ये मुख्यतः प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीवांचा समावेश होत असतो. या तिन्ही घटकांचे आपले एक स्वातंत्र्य काय असते, कार्य असते व या कार्यानुरूप त्याचे विभाजन 3 प्रकारात करता येते. पहिला असतो उत्पादक, दुसरा असतो भक्षक आणि तिसरा असतो विघटक. तर आता उत्पादक म्हणजे काय, तर पर्यावरणात अन्न उत्पादनाचे काम फक्त कोण करतात, वनस्पती करतात. म्हणजे इथे आपण इथे आकृतीमध्ये पाहिलेलं की इथं जर सूर्य आहे, सूर्यापासून उत्पादक कोण आहे, सूर्याची उष्णता घेऊन वनस्पती ह्या काय करतात, अन्न तयार करतात. त्यामुळे आपण पर्यावरणात अन्न उत्पादनाचे काम फक्त कोण करतात, वनस्पती ह्या करत असतात असे आपण म्हणू शकतो. दुसरा आहे भक्षक. आता भक्षक हे 4 प्रकारचे असतात. पहिला असतो प्राथमिक भक्षक. त्याला आपण म्हणू शकतो की जे प्राणी प्रत्यक्षरित्या वनस्पती अन्न म्हणून भक्षण करून स्वतःचे अन्न मिळवतात, उदाहरणार्थ गाय, हरिण, ससा इत्यादी. त्याला म्हणजे जे प्राणी आहेत ते फक्त काय करतात, वनस्पतीच खातात, त्याला आपण प्राथमिक भक्षक असे म्हणू शकतो. दुसरं आहे द्वितीय भक्षक.
जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक भक्ष्यांवर अवलंबून असतात त्यांना द्वितीय भक्षक असे म्हणतात. म्हणजे जे वनस्पती खाणारे प्राणी आहेत त्यांना खाणारे जे प्राणी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कोल्हा, साप इत्यादी, त्यांना आपण काय म्हणतो, द्वितीय भक्षक असे म्हणतो. आता तृतीय भक्षक म्हणजे काय, जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक व द्वितीय भक्षकांवर अवलंबून असतात त्यांना तृतीय भक्षक असे म्हणतात. म्हणजे जे वनस्पती खाणारे प्राणी आहेत आणि वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांना खाणारे प्राणी, असे दोन्ही प्राणी खाणारे जे भक्षक असतात त्यांना आपण काय म्हणतो, तृतीय भक्षक असे म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ वाघ, सिंह, गरुड इत्यादी. आणि चौथा प्रकार म्हणजे सर्वभक्षीय, म्हणजे जे प्राणी वनस्पती आणि मांसाचा उपयोग अन्न मिळवण्यासाठी करतात त्यांना सर्वभक्षीय असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण मानव असं म्हणू शकतो. पुढचं आहे विघटक, म्हणजे जे आता प्राथमिक भक्षक आहे, द्वितीय भक्षक आहे, तृतीय भक्षक आहे किंवा सर्व भक्षक आहे, हे जेव्हा मृत्यू पावतात किंवा मृत पावतात त्यांचे काय होतं, जीवाणू आणि बुरशी यांसारख्या सूक्ष्म जीवकांनी काय होते, विघटन होत असते. आणि ते पुन्हा आपल्याला इथे दिसून येते की त्यांचे विघटन जेव्हा होते तर परत त्याच्यापासून आपल्याला काय मिळतात, पोषक द्रव्ये, खनिजे, जल, हे आपल्याला अतिशय उपयुक्त असे घटक त्याच्यापासून विघटनानंतर आपल्याला मिळत असतात. आता पुढचा घटक पाहूयात आपण, ऊर्जा स्त्रोत. ऊर्जेचा काही भाग हा सेंद्रिय पदार्थात स्थापित होत असतो. ऊर्जेचा व्यय काही प्रमाणात निर्मित प्रक्रियेत होत असतो. सेंद्रिय पदार्थांचे विघटन होताना काही प्रमाणात ऊर्जा ही काय होत असते, मुक्त होत असते. त्याचप्रमाणे सजीवांना जगण्यासाठी, वाढवण्यासाठी व जैविक कार्यासाठी ऊर्जेची गरज असते. म्हणून सजीवांनी ग्रहण केलेली पोषक मूल्ये दोन प्रकारांनी उपयोगात आणली जातात. एक आहे पेशी निर्मितीसाठी आणि दुसरी आहे ऊर्जा निर्मितीसाठी. आता आपण परिसंस्थेचे कार्य आणि अन्न साखळी काय असते ते पाहूयात. तर प्रत्येक परिसंस्थेत वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकत्र राहतात व एका जैविक समाजाचा विकास होत असतो. अन्न साखळीमध्ये काय होतं, तर प्रत्येक संक्रमणाच्या वेळी काही ऊर्जा ही वापरली गेल्याने क्षय पावते व म्हणूनच परिसंस्था कार्यान्वित व चिरस्थायी राहण्यासाठी बाह्य ऊर्जेचा किंवा सौर ऊर्जेचा सतत पुरवठा आवश्यक असतो. आता पुढचं पाहूया अन्नजाळी. आपण आधीच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे की अन्नजाळी म्हणजे काय, तर आपण बघितलेलं की प्रथम भक्षक असतो, द्वितीय भक्षक असतो, तृतीय भक्षकाला खातो. म्हणजे आपण इथे उदाहरण म्हणून पाहूयात की प्रथम भक्षक म्हणजे काय, तर पहिलं असतं गाय, म्हणजे पहिलं असती वनस्पती. वनस्पती कोण खाते, गाय, हरिण खाते किंवा हरिण गायला कोण खातो, कोल्हा खातो. कोल्ह्याला कोण खातं, वाघ खातो. वाघ, सिंह, हत्ती, गरुड ह्यांना खातात. आणि प्राणी हा काय खातात. आणि त्याच्यानंतर काय होतं, विघटन, ते मृत्यू पावल्यावरती त्यांचं विघटन होतं आणि त्यांच्यातून परत आपल्याला काय मिळतात, पोषक द्रव्य ही मिळत असतात. अशा प्रकारे ही काय असते, अन्न साखळी ही ऊर्जेचे संक्रमण इतर काय असते, इतके साधे व सरळ नसते. त्याच्यामध्ये अतिशय जटिल अशी स्वरूपाची प्रक्रिया होत असते. तर पोषक द्रव्यांची चक्र कोणकोणती आहेत ते पाहूया. तर ती एकूण 3 चक्र आहेत. पहिलं आहे कार्बन चक्र. हवेमध्ये कार्बन वायू किंवा कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण काय असते, अत्यल्प, म्हणजे 0.003% इतकं कमी असतं. तर हा अतिशय महत्वाचा वायू असतो, कारण वनस्पती आपल्या पानांच्या साह्याने हा वायू हवेतून शोषून घेतात. सूर्यप्रकाश, पाणी, हरितद्रव्य व पाण्याच्या साह्याने काय करतात, स्वतःचे अन्न म्हणजे कार्बोहायड्रेट्स तयार करतात. ह्यालाच आपण कार्बन चक्र असे देखील म्हणू शकतो. पुढचं आहे नत्रचक्र. वातावरणात एक प्रमुख वायू म्हणजे नत्रवायू, ज्याचे प्रमाण हवेमध्ये 78% इतके आहे. म्हणजे सर्व सजीवांना नत्रवायूची काय असते, आवश्यकता असते. परंतु रासायनिक स्वरूपातील नायट्रोजन सर्व सजीवांना जसाचा तसा वापरता येत नाही. तर नायट्रोजन वापर करण्यासाठी नायट्रोजनाची संयुगे ही काय असतात, आवश्यक असतात. त्याला आपण नत्रचक्र असं म्हणत असतो. पुढचं आहे जलचक्र. हा देखील एक महत्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये काय असतं की पृथ्वीवरील पर्यावरणातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी किंवा जलजीवन, ज्यामुळे पृथ्वीला ग्रहमालेत एक वेगळेच असे स्थान लाभलेले आहे. म्हणजे पृथ्वी ही जी आहे त्याच्यावरतीच फक्त जलवाहिनी किंवा जल हा घटक आहे. इतरत्र कुठेही जल हा घटक आपल्याला दिसून येत नाही. तर आज म्हणजे आपण आता हा जो पाठ आहे याच्यामध्ये एकूण कोणते कोणते घटक पाहिलेले आहेत की पहिलं म्हणजे पर्यावरण शास्त्र म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे काय आणि त्याचे विविध घटक, अन्न साखळी, अन्न जाळे, अन्न चक्र, परिसंस्था यासारखे घटक पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा घटक पाहूयात, पर्यावरण व समाज परस्पर संबंध. म्हणजे पर्यावरण व समाज यांचा परस्पर संबंध काय आहे.
बरोबर की नाही? म्हणजे पर्यावरण आणि समाज यांचा काही संबंध येतो का? तर पर्यावरण ही एक संज्ञा मूलतः इन्व्हॉल्व म्हणजे सभोवतालची परिस्थिती या अर्थाने प्रचलित आहे. जीवशास्त्रीय दृष्ट्या सजीवांच्या सभोवतालच्या परिस्थितीला आपण पर्यावरण असे म्हणत असतो. म्हणजे सजीवांमधील वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्यात मानव प्राणी काय आहे? मानव प्राण्यालाच फक्त बुद्धी, कल्पनाशक्ती, वाचाशक्ती यांच्या जोरावर तो काय आहे? श्रेष्ठ असा आहे. मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंधांचा जास्त महत्व प्राप्त त्यामुळेच झालेले आहे. जीवन जगताना समूहाने राहणे ही सजीवांची सहज प्रवृत्ती आहे. या सहज प्रवृत्तीतूनच समूहातून समाज निर्माण झालेले आहेत. त्याचे अनेक विविध दृष्टिकोन आहेत. तर ते दृष्टिकोन कोणते कोणते आहेत आपण पाहूयात. उत्क्रांतीवादी दृष्टिकोन. चार्ल्स डार्विन हा उत्क्रांती तत्व या संवेदनाचा उद्गाता मानला जातो. म्हणजे डार्विनने काय सांगितलंय की सजीव आणि त्यांचे पर्यावरण यांच्या संबंधातून सजीवांच्या जीवनचक्रातील संक्रमणे स्पष्ट केलेली आहेत. त्यांनी असं सांगितलं की उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून आशावाद समाविष्ट आहे. कनिष्ठाकडून वरिष्ठांकडे उन्नतीकडे होणारी सजीवांची विकास रचना मानवी जीवनासही लागू झालेली आहे. म्हणजे चार्ल्स डार्विन यांनी जो उत्क्रांतीवादी तत्व सांगितलेलं आहे किंवा त्यांनी हा जो संक्रमणाचा सिद्धांत सांगितलेला आहे तो आपल्याला मानवाला देखील लागू पडत आहे. पुढचा आहे पर्यावरणवादी दृष्टिकोन. मानव आणि पर्यावरण यांच्या संबंधाचा अभ्यास करताना पर्यावरण ही मानवारहित सर्व सजीव सृष्टींची मूलभूत बैठक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पर्यावरणाचे एकूण स्वरूप म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक गुणधर्म, तत्वे, चौकट, शक्ती यांचा समग्र अभ्यास येथे केला जातो. पुढचा आहे तंत्रज्ञानात्मक बदल. आता तंत्रज्ञानाची उत्क्रांती होत असताना पर्यावरणावर कोणते परिणाम होतात व त्यामुळे मानव, जीव, समाज यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल याचाही तर्कशुद्ध विचार किंवा अभ्यास दुर्लक्षित झालेला आहे. अल्पकालीन फायद्यांचा विचार वेगाने पुढे आला व दीर्घकालीन परिणामांकडे, नुकसानीकडे दुर्लक्ष मोठ्या प्रमाणावरती झालेलं दिसून येतं. तसेच समान तंत्रज्ञान व पर्यावरण यांचे परिणाम कसे होत गेले तर पृथ्वीवरील प्राकृतिक विविधतेमुळे सामाजिक उत्क्रांती होताना मानव आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष सातत्याने सुरू आहेत. यातूनच मानवी समाजांची वेगवेगळी मानसिकता सामूहिकपणे प्रगट झालेली आहे. आर्थिक व सामाजिक विकासासाठी तंत्रज्ञानाची वाटचाल करत असताना या तिन्ही घटकांचे परस्पर संबंध अभ्यासणे हा मानव पर्यावरण संबंधाचा महत्वाचा भाग ठरलेला आहे. आणि पुढचं आहे तंत्रज्ञानात्मक बदलांचे परिणाम. आता तंत्रज्ञानाचं जसं जसं बदलत गेला तसं तसं काय बदल होत गेला तर मोलेना व रोलँड या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम ओझोन या वायूच्या ऱ्हासाची कारणमीमांसा 1974 सालीच शोधून काढलेली आहे. बरोबर की नाही? त्यामुळे सध्याचा मानवी समाज पर्यावरणातील संपादनांचा वापर करताना फक्त स्वतःच्या हक्कांचा विचार करतो. पर्यावरणीय दृष्टिकोनातून मात्र हे पूर्णतः विसंगत आहे. या संपदांचा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा जसा सध्याच्या पिढीला अधिकार आहे त्याप्रमाणेच मानवाचे जैविक सहचारी वनस्पती प्राणी यांनाही तेवढाच मोठ्या प्रमाणावरती अधिकार हा आपल्याला असल्याचे दिसून येते. घटक दुसऱ्यातला आपण पर्यावरण व समाज परस्पर संबंध पाहिलेले आहेत आणि पहिला घटक हा आपला पूर्ण झालेला आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात. थँक्यू.